नमस्कार. मी सौ सरस्वती नवनाथ डवरी, नाणेबाई चिखली, कागलवरून बोलते. मनस्पर्शी साहित्य परिवार व हेलिंग हार्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी माझी कविता सादर करत आहे. माझ्या कवितेचे नाव आहे तू म्हणशील तसं. जेव्हा आपण दुःखात आणि नैराश्यामध्ये एकटे असतो, अशा वेळी आपलं मनच आपल्यासोबत असतं आणि अशा पॉझिटिव्ह मनाला उद्देशून माझी ही कविता आहे तू म्हणशील तसं. आता पक्क मनात ठरवले तुझंच ऐकायचं. आता पक्क मनात ठरवले तुझंच ऐकायचं. तू म्हणशील तसं नेहमी आनंदी व हसतच राहायचं. आता पक्क मनात ठरवले तुझंच ऐकायचं. तू म्हणशील तसं नेहमी आनंदी व हसतच राहायचं. टेन्शन कितीही येऊ दे डोक्यात नाही घ्यायचं. टेन्शन कितीही येऊ दे डोक्यात नाही घ्यायचं. दुःख कितीही होऊ दे मनात नाही ठेवायचं. संकटे येतील अनेक पळवून त्यांना लावायचं. तू म्हणशील तसं नेहमी आनंदी व हसतच राहायचं. परके कोणी असतील त्यांचा विचार नाही करायचा. परके कोणी असतील त्यांचा विचार नाही करायचा. अर्ध्या वाटेवर सोडतील त्यांचा हात नाही धरायचा. सोबत जे येतील त्यांच्याच बरोबर चालायचं. तू म्हणशील तसं नेहमी आनंदी व हसतच राहायचं. दुःखाचे चटके उन्हासारखे लागणार कधीतरी. दुःखाचे चटके उन्हासारखे लागणार कधीतरी. सुखाची सावली दारी येणार कधीतरी. अश्रू आणि हसू सोबत घेऊन मस्तपैकी जगायचं. तू म्हणशील तसं नेहमी आनंदी व हसतच राहायचं. देव असूनही रामाला वनवास नाही चुकला. देव असूनही रामाला वनवास नाही चुकला. जीव लावून राधेला तिच्या प्रेमाला कृष्ण मुकला. प्रारब्धाचे भोग देवाने सुद्धा भोगले, मग आपण का घाबरायचं. तू म्हणशील तसं नेहमी आनंदी व हसतच राहायचं. आता पक्क मनात ठरवले तुझंच ऐकायचं. तू म्हणशील तसं नेहमी आनंदी व हसतच राहायचं. धन्यवाद. माझी कविता तुम्हाला आवडली असल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि मनस्पर्शी आणि हेलिंग हार्ट्स या दोन्ही यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.